कल्याण पाठोपाठ नागपूर आणि मालेगावातही 15 ऑगस्टला चिकन मटण विक्रीला बंदी। शहरातील सर्व कत्तलखानेही राहणार बंद। नागपूर महापालिकेचा निर्णय। राज्यात लवकरच मोठी पोलीस भरती होणार। पोलीस दलातील 15,000 पद भरली जाणार। मंत्रिमंडळ बैठकीत पोलीस भरतीला मंजुरी। राज्य मंत्रिमंडळ बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर। बैठकीत पालकमंत्री पदावर चर्चा न झाल्याची माहिती। रायगड नाशिक कुणाचं प्रश्नचिन्ह कायम। नाशिकमध्ये गिरीश महाजन तर रायगडमध्ये अदिती तटकरे ध्वजारोहण करणार। पालकमंत्री पदाचा तिढा कायम असताना झालेल्या निर्णयानं वाद वाढणार। महायुतीत कलगीतुरा रंगण्याची शक्यता। रत्नागिरीत जातीचं राजकारण सुरू। माजी आमदार विनय नातूंचा भास्कर जाधवांवर आरोप। तर मी समाजाचा कुठेही उल्लेख केला नाही। भास्कर जाधवांचा माफी मागण्यास नकार। पुण्यात वक्तृत्व स्पर्धेतील विषयावरून वाद। व्हॉइस ऑफ देवेंद्र या नावावरून वाद। पुणे विद्यापीठात काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचं आंदोलन। वक्तृत्व स्पर्धेतून राजकारण होत असल्याचा आरोप। वैद्यनाथ बँकेवर पंकजा मुंडेंचं वर्चस्व कायम। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राजाभाऊ फड यांचा दारुण पराभव। पहिल्यांदाच मुंडे भाऊ बहिणींनी एकत्र लढवली बँक निवडणूक। वरळीतील जी दक्षिण विभाग अधिकाऱ्यांसोबत आदित्य ठाकरेंची बैठक। गणेश मंडळांच्या समस्यांबाबत चर्चा। बैठकीला शिंदेच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचीही उपस्थिती। नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांची एकत्र बैठक। आगामी मोर्चाच्या तयारीबाबत चर्चा। काही दिवसांपूर्वीच शिवसेनेच्या कार्यालयात झाली होती बैठक। तुळजापूर मंदिराच्या नूतनीकरणाचा वाद रंगण्याची शक्यता। नूतनीकरणाला जितेंद्र आव्हाडांचा विरोध। आव्हाड तुळजापूरच्या दिशेने रवाना। गावकऱ्यांशी बोलून आव्हाड भूमिका मांडणार। नागपुरातून वृद्ध व्यक्तीला मारहाणीचा धक्कादायक व्हिडिओ समोर। मुदलियार भागात मुलाकडून पित्याला मारहाण। व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी मुलाला घडवली अद्दल। जामिनावर सुटलेल्या आरोपीचा मैत्रिणीवर गोळीबार। छत्रपती संभाजीनगरमधील घटना। अटकेनंतरही आरोपीची पोलिसांसमोर मुजोरी। आणखी 3 ते 4 मुलींवर गोळीबार करण्याची दिली धमकी।